हनुमान वानराज ठेवणे गाल फाडा भरणे चणे हनुमंताचे तैसेची करणे मुक्ती झाले श्रीराम मुजा प्रभु रामचंद्र असं सर्व ऐकणारे भाविक ज्ञानवंत गुणवंत पुण्यवंत सर्वांच्या चरणी शास्त्रांगण करून एवढ्या वाकड्या शब्दामध्ये सीतेच्या रूपाचं वर्णन प्रभू रामचंद्रांनी हनुमानजी जवळ सांगितलेलं आहे. सीता कशी आहे, दिसते कशी, राहते कशी, बसते कुठं, ती बसल्यावर तिथं वातावरण कसं असतंय हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. रामानं सांगितलं ज्या ठिकाणी माझी सीता असत, सगळ्यांनी सांगितलं माघार जाऊ सांगत नाही, पण त्या ठिकाणी सीतेच्या जवळचे लोक श्रीराम जय राम जय जय राम म्हणत असतील याच्यात नवल नाही. तेथील वृक्ष आणि पाषाण हे सुद्धा राम राम म्हणत असतात. भागवतामध्ये जे गावी वस्ती साधू संत तो गावाची पुनीत ज्या गावात एखादा साधू राहतो ना तर त्या साधूमुळे अख्खं गाव साधूमय होतं, संतमय होतं. ज्या ठिकाणी सीता राहते ते गाव पुण्यवानाचं नाही. आता सध्या सीता जिथं आहे तिथं अख्खं गाव पाप्याचं आहे, पण त्या ठिकाणी सीता राहायला गेली तर तिथले लोकही भजन करायला लागले. त्याला म्हणायचं साधू. चंदनाने बोरी या पिल्या, त्याला चंदनाचा गुण म्हणायचं. कुठे धांबुड्यात चंदन उगू द्या, कुठेही उगू द्या, फक्त तो 2 झाडाला चंदन करीत नाही. एक येळूला का चंदन करीत नाही? चव्हाण महाराज, नामदेव महाराज त्याच्या गाठी सुटतच नाही. आणि दुसरा हिंगाला मुंडे महाराज, बरोबर आहे. हिंगाच्या झाडाला हिंग काय असते त्याला एक चंदन आपणा सारखे करीती चंदन सुद्धा आपल्यासारखा करू शकत नाही. मग सीता गेल्यावरती तर बरेच लोक सुधारले ना, पण काही नाही सुधारले. रामाला सांगितलं बाबा ओळखायची नाही म्हणल्यावर त्यांनी एक अंगठी दिली हातात काढून. 10 वर्षामध्ये मुद्रा होती, नकाशा होता, आणि ती ओळखील्या बरोबर तुला सीता पहिल्यासारखा लबाडायच बनणार नाही. किंवा रावण आता एका गोसाई होऊन भीक मागायला आला, त्यानं मला फसविलं, आता वाढणार विषयात आला, अशी काही तिला परिस्थिती निर्माण होणार नाही. चला आपल्या गोळीवर येऊ. दिलेली अंगठी कुठं ठेवायची हा प्रश्न हनुमानजीला पडला, ठीक नाही? हनुमानजीला या गोष्टीची गरज होती का साहेब? अन्न, वस्त्र, निवारा, आपल्याला या गोष्टीची गरज आहे. अन्नाची गरज आहे, वस्त्राची गरज आहे, निवाऱ्याची गरज आहे. आता आपण तो अतिशयोक्तीपणा लावलाय, तो आपल्या कर्माचा किंवा आपल्या हौशीपणाचा, विलासीपणाचा तो छंद आहे. त्याला मग सांगितलं कोणीतरी आमच्या राम महाराजांनी, काय त्याला खिसाच नव्हता. शर्टच नसल्यावर खिसा फुटून येईल. ज्याला शर्ट त्याला खिसा आहे, शर्टच नसल्यावर
मग ठेवायचं कुठं? राम नाम कुठं? ज्याचे मुखी राम नाम होणार धन्य. अरे भीमसेन जोशीचं आनंद आहे तुम्हाला पाडले. ती लोकी राम 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 ज्याचे कुठं? देवाचं नाव कुठं असावा? मुखी. आणि ते देवाची मुद्रा सोन्याची आता कशाची होती की मला माहित नाही. ती अगदी ज्यावेळेस तोंडात ठेवली का, तुम्ही एखादी वस्तू तोंडात ठेवून बघा, सारखी लाळ येत राहते त्या वस्तूमुळं. काही ठेवून बघा, जे काही नाही सापडतं पकाने कुठे ठेवा, लाळ येणार. माझा सांगण्याचा मुद्दा आहे. आणि ती रामा नामांकित मुद्रिका होती. राम नामाची लाळ कुठे जात होती? ते काय असली होती का? कॅन्सर होणारी असली होती? कॅन्सर होणारी होती का? अरे ती राम नामांकित होती. ती पोटात गेल्याच्या नंतर चांगलंच होणार होतं. त्याच्यामुळे हनुमानजी म्हणले हे कुठं बी टाकायची वस्तू. राम महाराजाच्या टाइममध्ये होऊन गेल्या. मी मागलं सांगायची मला पहिल्यापासून अलर्जी आहे. आपण महागाला सांगायचं म्हणजे महागाला निवळ नालायकात काढणं माझं मन म्हणतंय. त्याच्यामुळे मी महागाला निवळ कधी सांगत नाही. तू किती शहाण आहेस ना, तुझ्या राशीला आलेली सांग. दुसऱ्याची कशाला भांडे घासायला चालला? त्यांना नाद आहे, त्यांना छंद आहे, त्यांच्या तो आवडीने त्यांचा ते पुरवितात. म्हणून आपण त्यांच्या आकलीचा दिवाळ काढायचा का? अजिबात काढायचं नाही. सगळ्या वक्त्यांना माझी विनंती, तुम्ही मागली वळी सांग जाऊ. त्याला चुकीचं मी सांगू द्या तरी सुद्धा सांग जाऊ नका. तुम्हाला जी पात आली तीच नीट खोरपा. दुसऱ्याच्या पातावरचं तण बघू नका. तोंडात ठेवले हनुमानजीला आनंद झाला. आनंदात काय केला? शिवापा सोनी हृदय भुवना नाम मुद्रा साठवण हनुमंत करणी उधाण शीघ्र गमन राम कार्याता विसरणारी वस्तू का तोंडात ठेवलेली झोपीत सुद्धा आठवण राहते. जीवापासून लिंगीच्या देठापासून कुठपर्यंत विसरणारी वस्तू नाही. कसं आहे? अरे माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी माणसाला अशी आवड लागावा परमार्थाची. मग परमार्थासाठी माणसाला वेळ व्हावा. आणि वेळ सर जो कोणत्याही क्षेत्रात, तुम्ही तुमच्या क्षेत्रात असू द्या, कोणी कोणत्या क्षेत्रात असू द्या, जो त्या क्षेत्रात माणूस वेळा होतो का त्याचाच इतिहास होतो. धरू का सोडू का, धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. आमच्या इंग्लिश महाराज सुंदर दृष्टांत सांगायचे. परमार्थ करायला गेलं त्यासाठी परवड नाही. ते तो दृष्टांत लांबीच आहे. 2 वाजले, मी काय तिकडे जाणार नाही. मत्स्य पकडने को गया तो झांगा झुंगा, साधू बन गया तो उलटा झांगा. अरे पर्वत कशात नळानी ते अंगराची वाट हनुमंतो सीता सुधारता ध्येय असते. ध्येय वेड माणूस असावा. ध्येय वेड ठीक नाही सर. पण ध्येय वेड याने बाकीचे सगळे सोबती संघ घेतले होते. पण सोबती चांगले असावात ना. माणसाचं जीवन उद्ध्वस्त होतं संगतीमुळं.
आणि माणूस माणसात बसतो संगतीमुळंच. उडी मारून आलं डायरेक्ट बिलिंग केलं जाऊ शकत होत. आता हे कुणाला माहिती आहे का नाही, पण साहेबांनी 100% माहिती असणार. 4 दिवसाखाली श्रीलंका ते भारत पहून एक सोलापूरचा तरुण आलाय. समुद्र 10 तासात खाली. किती? सोलापूरचा मुलगा आहे साहेब, तुमच्या लक्षात बघा फेसबुकला टीव्हीला कुठंतरी त्याची गिनीज बुकात नोंद झाली आहे. वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड. खाली 10 तासात लंकेहून भारतात पोहत आलंय. म्हणजे काय केवढी तिथं जाऊ शकत नव्हतं का? जाऊ शकत नव्हतं का? हे जाऊ शकत होत. आमचे साधू संत बी एकटे परमार्थ करून घेऊ शकत होते. ते म्हणजे नाही या रे अरे सगळे मला सगळ्याला घेऊन जायचंय. आमची राधा एकटी विकृष्णाला भेटू शकत होती. सगळे घेऊन जायचं होतं. आणि जो सगळ्याला घेऊन जातो का त्याला पुण्य जास्त मिळतं. राधा एकटीच भक्ती करीत बसली असती तर राधेचा इतिहास झाला नसता. राधेबरोबर आणि कळून होत्या ना. कुठे त्या राधाच का? राधा सकाळी उठले, स्नान संध्या झाले, माठ भरला की म्हणायची चला रे. कोण गंगा यमुना चंद्रावळी आल्या काग साऱ्या जणी जाऊ चला याला म्हणायचं भक्ती. खटनट यावे शुद्ध होऊन जावे दमडी पिटी भावे. जरा आता भक्तच राहू द्या. एका राक्षसाचं सांगतो इतर पटन. राजा रावणानं सीता चोरून का नेली? बस मूळ मुद्द्याला जाऊ आता. हात घालू. राजा रावणा उद्धार करण्यासाठी नेल्या सगळ्याला माहिती. राजा रावणाला एकटाच उद्धार करायचा होता तर पंचवटीला माणूस रामाच्या हाताने मरू शकत होता ना. माणूस कोणालाच खरं बोलत नाही, पण ही जी ब्रह्मदेवाला मारलेली गाठ आहे का ते लोक एकामेकाला खरं बोलल्याशी सुटतच नाही. कोण बायको नवऱ्याला खरं बोलते, नवरा बायकोला बोलायला ऐकलंच नाही. मंदाराने विचारलं म्हणजे मग इकडं कशाला आले? तुम्हाला उद्धार करायचा होता तर ते म्हणलं येडीस तू. एक ओळी बघा युद्धकांडामध्ये 23 अध्याय आहे. ही ओळी युद्धकांडामध्ये आपल्या लक्षात धरा. पण शेवटी सन्मुख जाता मीच पावितो साई विजता सकळ गोळ उतारणारता आणि सीता. मला एकट्याला मोक्ष पाहिजे असं तुम्ही एकटा गेला असतो पण मला एकट्याला जायचं नाही. त्याने नेला अवघा गाव आपण एकले तरी जावा ना. कशासाठी देवाने मॉडेल दिलंय? कशाला? सगळ्याचा उद्धार करायला, आपला उद्धार करायला. कमीत कमी जे या क्षेत्रात आहेत त्यांचा तरी उद्धार करण्यासाठी हनुमानजीने त्यांच्या जवळ उडी टाकली. जादून अंगद अजून कोण आला देखो हनुमंत झाला सेवित वानराला दबवूत दक्षिण पंथे शोधावया दिले इंद्रिय हात पाय कान मुख बोला वचन जरी तू जोडसी नारायण नसे जीवपान भव रोग. असं गंगे सोडणाराच असावा. सगळं आहे, इंद्रिय आहे, सगळं आहे, पण मध्ये प्राणच नाही. एकले आणि प्राणे ते जिले जरी सगळे वानर होते पण प्राण कुठं होता? रामाच्या जवळ होता. ज्यावेळेस हनुमान झाले त्यावेळेस त्यांना प्राण आला. प्राण आला म्हणजे धैर्य वाढलं.
जिवंत झाले त्याच्यामुळे कसा आहे मानतो ज्या माणसाजवळ हनुमान कोण आहे भक्त, शिला कोण आहे भक्ती, राम कोण आहे देव. चला एक तोंडेच करायचे काही नाही आपल्याला. पण ज्या वेळेस ज्याच्या अंतकरणात भक्त नाही किंवा भक्ती नाही, नाहीतरी काय थोडी स्वान त्याला जीवन असून तरी का उपयोग आहे. काहीतरी त्यांचं सत्कार्य करणारा एक द्रष्टा देखना मार्ग दाखविणारा त्यांना आला, त्यांना वाटलं आता आपण जिंकलो, आनंद झाला, उड्यात मारला. एका जनार्दना शरण स्वधामया दिशा दक्षिण वानरावी लावला पूर्ण त्याची निरूपण किती वेळेस नाताने सांगावं ऐका 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 ऐका. काय बंद पडवलं त्यांचं नांदे मामा, काय बंद पडवलं इतक्या वेळेस अवधारा अवधारा व आध्यामध्ये सर कमीत कमी 4-5 वेळेस येतं बघा अवधारा ऐका. पुढे हुशार थोर आहे सांगा. त्याच्यामुळं आता नाही कळत आपल्याला श्रवण महाराज होय सरपंच आता कळत. दोन सरपंच एका जागा बसला ती माझी बी लाईट लागली बसला पुढे जाऊ काय आहे. आयुष्य जात आहे काळ जपत असे सोयीचा यानी राहा. आम्ही म्हणतो बघ पुन्हा पुढच्या शनिवारी जाऊ. चौवारीच कळसी आहे आता चालावला पाये वड्या फुले सोयीच आहे तीर्थयात्रा जाना चुकू नको. आता तुमचं पुन्हा माझं आपली बाडीत लावू. कल करना सो आज करना सो अब अवसर बीत जाएगा फिर करेगा कब कबीरा फिर करेगा कब. द्रासगिरी सत्ता नाही हाती आयुष्य भविष्य नाही तुझे काही खरं नाही. तरी झडझडून वहिला निघ या भक्तीची या वाटे लाग मग तू पावसी आलेंद निजधाम माझे. कशामुळे आहे का तुम्ही राम म्हणा राम झाल्याशिवाय राहणार नाही. तुकाराम म्हणा तुकाराम म्हणा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव होतो वदनी वदितो ज्ञानदेव. तुम्हाला जे व्हायचंय ते तुम्ही चिंतन करा. चिंतने चिंतने तुम्ही कशाची चिंता करा. एखाद्या माणसाला पैसे कमवायची चिंता करा पण त्याला प्रयत्नाची फरक असतो ना. भाग्याचे पैसे उद्यमाचे विषय समृद्धीचा तापेसे. तुम्ही संत व्हायचा प्रयत्न करा संतच होणार. तुम्हाला वाटतं कीर्तन करावा चिंतन करा कीर्तनकारच होणार. तुम्हाला वाटतं साहेब तुम्हाला काय वाटत असेल आमच्या देवाचा धंदा आहे. देव आपले उपकार करीत नाही. तो काय करतो टाकडा माहिती कुणाला दया जीवासना दया पैसे पुरवावे. पुढच्या शनिवारी म्हणायचं का राम म्हणता रामाची होईल पदी वैसोनी पैदवी घेई आयुष्य तुकाला चांगला विश्वास अनुभव काय. याला हे परमार्थातली देणच आहे बघा. हे हनुमानजी मारुतराया राम पांडुरंग सगळे देव तुम्हाला ज्याला जी आवड आहे का त्याला ती आवड पुरवायचा धंदा असते. फक्त काय करावं लागतंय सुरुवातीला श्रवण पुन्हा मनन पुन्हा निजध्यासन पुन्हा साक्षात्कार. अहंकार गेला तुका म्हणे देव बस. आपलं तर स्पष्ट होत आहे बघा. कलियुगात योग पाहायचा असला की साधूच अतिरेक नाही दुसरा. साधू हे चालते ज्ञानाचे
बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंब येर माणूस पण ते भाव लौकिक भागू देव पाहिजे का साधू बघितलं साधू त्या कॅटेगरीला पाहिजे उगा माझ्यासारखा माधू नाही खरं. आणि आमच्या साधू संतांनी सांगितलंय देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. आणि संताचा कोप झाला का बघा हे संत आमच्या नावाने संताचा कोप झाला का देव झाल्या पाठी मोरा नसते लिहिणे एकी घरा साधू प्रसन्न होऊया देव राखी दया मारील कोण नमरे काटा हिंदतावर. त्याच्यामुळे नाताने सांगितलं ऐका 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 आणि ऐका पण काय ऐका येणं काय ऐकू कारभारी तुम्ही येगळं निघा येगळं निघून असलं ना काय ऐकू फक्त रामायण रामायण आणि रामायण. देवाच्या कथा देवाच्या साधू संतांचं चिंतन देवाच्या प्रसादानं जेवण करा अंतःकरण शुद्ध होतं. देवाच्या प्रसादे करारे भोजन आणि ह्याला अधिकार लागतोय त्यावेळी देवाचा प्रसाद मिळतो. कोण अधिकार देवाच्या प्रसादे जेवण करा पण त्याला अधिकार पाहिजे ना नाहीतर एक माऊलीची होईल बघा लिंब लिंबोळिया मोडोरियाला तो कवळी असे मी नाही म्हणत पुढं याला भाग्य भाग्यच लागतंय. असं भाग्य आपल्या सगळ्याच्या या पंचक्रोशीतील आपले महाराष्ट्र म्हणले पार कळंब पासून इकडं गंगापासून आता जे सोनवळकर बंधू गंगाच्या पलीकडून आहेत गंगाच्या पलीकडून तिथून सगळे लोकांचं भाग्य आहे. भाग्याच्या मेळा आज एकादशी आहे. एकादशीचा फराळाची व्यवस्था व्यवस्थित आहे. वाढणाऱ्यांनी काळजी घ्यायची आहे. केळी आहे ककडी आहे शाबू खिचडी आहे. एका माणसाला 2 केळी 2-3 ककडीच्या फोडी असं व्यवस्थित वाढा. वाढेकणी पडण्याची शक्यता आहे. जरा शेतामध्ये काम आहे काढणे आहे काय नाही. मला वाटतं पोरासोराच्या जीवावर अवलंबून राहण्यापेक्षा एकदा आपण धोत्रावाले टोप्यावाले पटक्यावाले वाढलं तर काय कुणाला गिळायचं नाही का